मुळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत टिमकी वाजत 100 दिवसांचा यशाचा पाढा काही दिवसांपूर्वी वाचला होता. मात्र विषय नालेसफाईचा असेल, विषय दूषित पाण्याचा असेल, अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा असेल, शिक्षणामधल्या शाळांच्या फायर ऑडिटचा विषय असेल, मराठी शाळा बंद करण्याचा विषय असेल, आपल्या हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन बंद आहेत, ज्या पद्धतीने कूलरमध्ये उंदीर सापडतायत, स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे, असं शिक्षण, आरोग्य, नालेसफाई, गार्डन विभाग, दूषित पाणी या सगळ्याच विषयावरती अपयश आणि बोंब नवी मुंबई महानगरपालिकेत दिसते. त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन आमचे नगरसेवक अभिजित देसाई, माझे सर्व सहकारी, आज आम्ही त्यांच्या अपयशाचा पाढा वाचलाय. पुढच्या 2 ते 3 दिवसात जर नवी मुंबई महानगरपालिकेचं वाशी येथील हॉस्पिटल इथे जर नीट स्वच्छता नसेल तर आम्ही आमचे सर्व सहकारी एक मोठं आंदोलन तिथे जाऊन करणार आणि स्वच्छता आम्ही स्वतः हातात झाडू घेऊन करणार आहोत. ज्या ज्या वास्तूंची उद्घाटनं प्रशासन काळात राहिलीत, मग तो भाजी मंडईचा विषय असेल, कोपरखैरण्यातल्या माता बाल रुग्णालयाचा विषय असेल, बेलापूरमधील हॉस्पिटलचा विषय असेल, यांची सुद्धा उद्घाटनं जर पुढच्या काही दिवसात नाही झाली, ती सुद्धा उद्घाटनं आमच्या माध्यमातून कायदा हातात घ्यावा लागला तरी ती उद्घाटनं आम्ही करणार आहोत. माझं बोनकडेचे नेते यांना आव्हान आहे, हा जो होणारा पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा, एकदा पाणी टेस्ट करायला मोरबे धरणात जाण्याऐवजी आपण जर जुईनगर नेरुळला आलात तर त्या पाण्याच्या बॉटल रेडी आहेत आमच्याकडे, आपण त्याची चव चाखायला नक्की यावं अशी विनंती करतो. नगरसेवक अभिजित देसाई यांनी काही खाजगी लॅबला हे पाणी पाठवलेलं आहे. एक 7-8-10 दिवस त्याला लागतात. सोबतच आमचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना म्हणणं आहे की आपण IIT सारख्या, विजेटीआय सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या मान्यताप्राप्त संस्था आहेत, तिथे पाठवा. जर आपल्या अरविंद शिंदे आणि त्यांची मंडळी आणि इथल्या लॅब मॅनेज करून रिपोर्ट फक्त चांगला आणायचा आणि लोकांना सांगायचं की हे पाणी चांगलं आहे, असे धंदे करण्यापेक्षा मला वाटतं पाण्याची योग्य ती तपासणी झाली तर लोकांचे जीव वाचतील. ज्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोक आजारी पडू लागलेले आहेत, हे सगळं थांबेल अशी विनंती महानगरपालिकेला. नाही, आता काय यांना अधिकाऱ्यांनाच पाणी पाजावं लागेल. आम्ही अधिकाऱ्यांकडे पाणी तर घेऊन जाणार आहोत की डेप्युटी इंजिनियर आहे, ज्युनियर इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि त्यांचे पप्पा आहेत वर, आदरवाड साहेब आहेत, त्यांचे पण वरचे पप्पा आहेत, आपले आयुक्त साहेब आहेत. पाणी घेऊन जाऊ टेस्ट करण्यासाठी. हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटीचं हे पाणी आहे, हे अजून सुद्धा दूषित येते. जुईनगर आहे, नेरुळ आहे अजून, आणि कुठल्याही प्रकारचा अहवाल आला नाही, एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही, एकाही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई नाही झालेली आहे. आमचं म्हणणं हेच आहे की ह्यातनं निष्पन्न काय झाले, एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला याच्यामध्ये दोषी आढळला नाहीये. हा जो टोल फ्री नंबर दिलाय, हा आता आम्ही सॅम्पल दाखवतो. जरा टोल फ्री नंबर लाव रे, कोणी उचलत नाही. हा टोलचा पोपट आता महापालिकेवाले आले असते, सकाळपासून लावतोय महापालिकेवाले, आता आले असते. नाही, लाऊडस्पीकर ऑन केलं. अच्छा, डिस्कनेक्ट होतं. काय नाही हे बघा, आता उचल. हा, आता उचललंय. तेच बोललो ना, आता उचललंय. आता तू सकाळपासून